महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या 12वीच्या परीक्षेला आज म्हणजे 11 फेब्रुवारीला सुरुवात होतीये। परीक्षेसाठी बोर्डाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात 197 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली गेली। 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी यंदा जिल्ह्यातील 1,21,244 विद्यार्थी 12वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झाले असून कॉपीमुक्त परीक्षेसाठी 4 भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली 4 भरारी पथकं नेमण्यात आली आहेत, तर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालीही तालुकानिहाय भरारी पथकं नेमण्यात आली असून परीक्षा केंद्रांवर या पथकांचं विशेष लक्ष असणार आहे। यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नसणार आहे। भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी, निरंतर शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, तज्ज्ञ शिक्षण प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकांचा समावेश असून महिला विशेष पथकाचा समावेश असणार आहे। परीक्षेदरम्यान कॉपी अथवा गैरप्रकार निदर्शनास आल्यास अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। तरी विद्यार्थी आणि पालकांनी दक्षता घ्यावी, तसंच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार निदर्शनास आल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात आल्या। तसंच परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांचे डिजिटल माध्यमातून फेशियल उपस्थितीही घेण्यात येणार आहे।